मावशीसोबत पार्टीमधून घरी आल्यानंतर पार्टीमध्ये मावशीच्या मैत्रिणींच्या मुलींनी नेहाची उडवलेली थट्टा ऐकून नेहाला वाईट वाटते, पण ती स्वतःच मनाला समजावून शांत राहते. इकडे मावशी आणि काका परदेशात त्यांचा मुलगा, सून, लेकी आणि जावई बापू यांना भेटायला जात असल्याचे नेहाला सांगतात. त्यावर मधुरिमा पण तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी परदेशी निघालेली असते. आता नेहा एकटीच असणार म्हणून सर्व टेन्शनमध्ये असतात. त्यावर मधुरिमा तिला गर्ल्स हॉस्टेलवर ठेवण्याची आयडिया देते आणि सर्वजण टेन्शनमुक्त होतात. परदेशात जातानाचा तयारीमध्ये नेहाने मावशी आणि काकांसाठी स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ पाहून काका आनंद व्यक्त करत त्या दिवशी मावशीसोबत पार्टीला जाताना नेहाला तिच्या कपड्यावरून जे काही बोलतात त्याबद्दल माफी मागतात व आपण असे का बोललो ते तिला छान भाषेत समजवतात. नेहाला ऐकून बरं वाटते, पण मधुरिमाला जाताना नेहासाठी काहीतरी करून जायचे असते म्हणून ती आपल्या ओळखीच्या वशिल्यावर तिला नोकरीला लावते. मावशी आणि काका, काही काळजी करू नका. तुम्ही तुमचा प्रवास, तिथला मुक्काम एन्जॉय करा. नेहाला एकटी पडू देणार नाही मी. लगेच येईन परत इकडे आणि आपल्या घराकडे लक्ष देण्यास मी माझ्या 2 मुलांना म्हणजे फ्रेंड्सना सांगून ठेवलंय की अधूनमधून रात्रीच्या वेळी मुक्कामास येऊन राहत जा. घरात लाईट लागलेले पाहून बाहेरच्या माणसांना कळते की हे घर बंद नाहीये, कुणी ना कुणी असते. हे ऐकून मावशी म्हणाल्या, मधुरिमा, हे बाकी छान केलेस. आम्ही निश्चिंत मनाने जाऊन येतो. तुम्ही काळजी घेत राहा. मोबाईलवर रोज बोला म्हणजे बरे वाटेल. चला निघा आता, उशीर नका करू. मावशी आणि काकांचा निरोप घेऊन नेहा आणि मधुरिमा घराकडे परत निघाल्या. मधुरिमा म्हणाली, नेहा, आपले जेवण वगैरे झालेले आहे. घरी जाऊन झोपणे एवढंच काम. तुला उद्या ऑफिस आणि मला थोडेच कुठे जायचे. घराच्या बाहेर आराम करीन. पण आता आपण मस्त एक लांब चक्कर मारूया का कारने? रात्रीच्या वेळी फार मजा येते लॉंग ड्राईव्हला. मी मस्त गाडी चालवते, तू गप्पा मार, सोबत गाणी लावूया. हे असे मला खूप आवडते. आपण दोघी आज पहिल्यांदा अशा मूडमध्ये फिरणार आहोत. नेहा, मला आवडते हे सगळे, पण तुला आवडेल ना गं? उगीच मी म्हणते मग नाही म्हणून नाराज कशाला करायचं? असे फंडे नको हां. नेहा म्हणाली, नाही मधुरिमा, मला पण असे नक्की आवडेल तुझ्या सहवासात राहून. मला आता कळायला लागलंय, आपल्यात बदल करण्यातच आपले हित असते. फक्त हे बदल करताना त्यातले भले काय नि वाईट काय हे आपण ठरवावे. म्हणजे वाईट वाटून घेण्याची वेळ येणार नाही आपल्यावर. नेहाचे बोलणे ऐकून मधुरिमा म्हणाली, काही पण म्हण नेहा, तुझे बोलणे ऐकून नव्या मुलामुलींना तुझ्याबद्दल, तुझ्या विचारांच्याबद्दल तुझी मस्करी करावी वाटेल. ओल्ड लेडी, आजीबाई कुठली असे म्हणणारे आहेत. मी पण आहे तुला असे म्हणणारी. पण कधीकधी डोके जागेवर असले म्हणजे मी विचार करते, तेव्हा खरेच मला पटायला लागते की यार, नेहा बोलते ते खरेच आहे. हसण्यावारी नेण्यासारखे तिचे बोलणे नसते तिचे बोलणे. मग मात्र मी मनातल्या मनात तुला नमस्कार करते बरं का. नेहा, जिला आधी मी काय नेहा काकू असे मस्करीने म्हणायचे, पण आता नाही म्हणावे वाटत असे तुला. नेहा, माणसांचा सहवास घडतो ना, तेव्हा आपल्याला एकमेकांना समजून घेणे खूप सोपे जाते. उगीचच्या उगीच बनवलेली मते गळून पडू लागतात. माझे असेच होत असते. माणसांना समजून घेणे मला फार आवडते नेहा.
नेहाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित उमटलेले पाहून मधुरिमा खुश झाली. नेहा म्हणाली, मधुरिमा, तू मला जाणून घेते आहेस, त्यापेक्षा तू मला समजून घेतलेस हे जास्त महत्त्वाचे. बघ, आज तुझ्यामुळे माझ्यात किती छान बदल होऊ लागले आहेत. खरे सांगायचे तर तुझ्याकडून मी आत्मविश्वासाने पुढे जाण्यास शिकत आहे. या नव्या जगात माझा कसा निभाव लागतो ते पाहूया. नेहा, अजिबात घाबरायचे नाही. लोक फार हुशार असतात हे जरी खरे असले तरी आपणही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहोत हे जाणवून दिले ना, मग बरोबर वागतात आपल्याशी. नेहा म्हणाली, मधुरिमा, इतके दिवस झाले पण तू स्वतःबद्दल एका अक्षराने कधी काहीच सांगितलेलं नाही. तुझ्या बोलण्यात कधीही तुझ्या फॅमिलीबद्दल काही उल्लेख नसतो. असं का बरे? एनी प्रॉब्लेम? तू सांगावे आणि मी ऐकावे असे म्हणेन. तू तू सुद्धा पुढच्या 8-15 दिवसात परदेशी जाऊन येणार आहेस. त्या अगोदर तुझ्याबद्दल सारे जाणून घेण्यास मी उत्सुक असेल. नेहाचे बोलणे ऐकल्यावर इतका वेळ उत्साहाने बोलणारी मधुरिमा एकदम गप्प झाली. काय बोलू सुचेना. ती म्हणाली, नेहा, तू असे कधी ना कधी विचारणार हे माहिती होते मला. माझी कहाणी, हो, कहाणीच म्हणायची ही माझीही. तुझ्यापेक्षा खूप वेगळी आहे माझी कहाणी. तुझे जग खूप वेगळे आणि मी ज्या जगातून आत्ताच्या या जगात आले आहे तो सगळा प्रवास खूप वेगळा आहे. तुझ्या कल्पनेत नसणारा. हे तर नक्कीच. मी सांगेन तुला सगळं काही. घरासमोर गाडी थांबली. गेट उघडून दोघी आत आल्या. घरात आल्यावर घड्याळात पाहून मधुरिमा म्हणाली, नेहा, सकाळी तुला घाई असते ऑफिसला जायची. सो आता नो जागणे, नो गप्पा, गुड नाईट करूया. उद्या तू ऑफिसातून आल्यावर बोलत बसू आपण. तू आणि मीच आहोत आता घरात. नेहा पडल्या पडल्या विचार करू लागली. मधुरिमा असे जगावेगळे काय सांगणार आहे? या विचाराने कितीतरी वेळ नेहा जागीच होती. सकाळी नेहमीप्रमाणे घाईघाई झालीच. मधुरिमाशी बोलण्यास, गप्पा करण्यास वेळ मिळाला नाही. तिचा निरोप घेताना नेहा म्हणाली, चल बाई, मी निघते आता. आपण बोलू नंतर. आता महिना अखेरची कामे आहेत. गेल्या आठवड्यात माझ्याकडे ऑफिस स्टाफ आणि ऑफिस रिलेटेड पेमेंट सेक्शन दिलाय. इतक्या मोठ्या ऑफिसात रोज काही ना काहीतरी पेमेंट असतातच. उद्यापासून नव्या महिन्याचा पहिला आठवडा तर खूप हेवी वर्कलोड असेल म्हणे माझ्या सेक्शनला. 10,000 रुपयेपर्यंतचे सगळे किरकोळ खर्च, त्यांची बिले चेकिंग करायचे, मग मंजूर करून कॅश सेक्शनला द्यायचे. पण खूप वाउचर असतात म्हणे रोज प्रत्येक खात्यातून. सेक्शनमधून बिले येत राहणार. ते ॲप्रूव्ह करणे, मग ती सँक्शन केली की ती पेमेंटसाठी मध्ये द्यायची. ही माझी नवी जबाबदारी असणार आहे आता यापुढे. मधुरिमा म्हणाली, अरे देवा, हे काम कसे काय दिले तुला? द्यायला नव्हते पाहिजे. ऑफिसमध्ये नेहावर सोपवलेली ही जबाबदारी मोठीच जोखीमभरी आहे. अनेक लोकांची परस्पर मिलीभगत असते. या नव्या पोरीला यातले काय समजणार? आणि तिच्या नवखेपणाचा, बुजरेपणाचा फायदा घेत समोर ठेवलेला बिल मंजूर करून घेण्याचा प्रयत्न मिठासपणे बोलून करणे, अशा कामात मुरलेल्या माणसांना अगदी सोपे आहे. नेहा, तुझे मोठे साहेब नाहीत का सध्या ऑफिसला? कुठे टूरवर आहेत की काय? त्यांच्या माघारी तुला अशी जबाबदारी मुद्दाम तर नाही ना देण्यात आली? तुझे साहेब आले की सांग, मग मी येऊन बोलेल त्यांच्याशी एकदा. नेहा म्हणाली, हो ग हो. आमचे मेन बॉस गेल्या आठवड्यापासून परदेशी गेलेत. 3 आठवड्यांसाठी ते गेलेत आणि लगेच 2 दिवसानंतर हे सेक्शन आणि डेस्क चेंज झालेत. मधुरिमा तिला म्हणाली, नेहा, ऑफिस वर्क ऑर्डर आहे ती. ती रिफ्यूज केली तरी ताप
आणि तू या सेक्शनला काम करणे म्हणजे तुझ्या डोक्याला आणि मनाला मनस्ताप. सांभाळूनच कर गं बाई हे सर्व. हे स्टाफ आणि ऑफिसचे मनी रिलेटेड कामे म्हणजे डोक्याला आणि मनाला नुसता ताप. मंजूर केले आणि नंतर काही प्रॉब्लेम झाला तर याची भीती आणि पेंडिंग ठेवण्याची सोय नाही. हे सगळं भांडाभांडीला पुरेसं असतं. तू अगोदरच नवी एम्प्लॉयी. तुझ्यासमोर आलेल्या बिलातले काय खरे नि काय खोटे इतक्या लवकर नाही समजायचे. अशा कामात मुरब्बी माणूसच लागतो. स्टाफचे एक ठीक आहे, पण पिटी एक्सपेन्सेस हे जरा डोकेदुखी प्रकरण असते. या पेमेंटमध्ये कुणाच्या इशाऱ्यावर कोण काम करते काही पत्ता लागत नाही. मधुरिमाचे हे बोलणे ऐकल्यावर नेहा खूपच घाबरून गेली. अरे बापरे, मग कसे नि काय करू मी आता या नव्या सेक्शनमध्ये? असे घाबरून जाऊ नको लगेच. तुला योग्य ते मार्गदर्शन करतील असे ज्यांच्याबद्दल वाटते त्यांची मदत घेत घेत कामे कर. पाण्यात पडल्यावर आणि पाण्यात ढकलून दिल्यावर हातपाय मारल्याशिवाय त्यातून बाहेर पडणे शक्य नसते नेहा. मधुरिमाचे हे सारे सांगणे शांतपणे ऐकून घेत नेहा म्हणाली, बरे ठीक आहे, मी करेन तू सांगितल्याप्रमाणे. आज कधी नव्हे ते टेन्शन आले जरा. मधुरिमा तिला म्हणाली, घाबरून जाऊ नको अशी. सांभाळून कर सगळं, काही होणार नाही. नेहा, बेस्ट लक. नोकरी म्हटल्यावर असे कसोटी प्रसंग तर येणारच. बोलण्यावर कंट्रोल ठेव. कोण कधी कोणत्या शब्दात अडकवून वाद घालीत बसेल सांगता येत नाही. त्यात युनियनचे चमचे असतील तर बघायलाच नको. नेहा ऑफिसला आली. आज आपली एक प्रकारे परीक्षाच आहे म्हणायची. इतके दिवस नवी एम्प्लॉयी म्हणून फारसा वर्कलोड नसायचा. त्या टीमचे लीडर समजून सांगायचे, त्यामुळे काम करताना टेन्शन वगैरे कधी आले नाही. पण गेल्या आठवड्यात एकदम दुसऱ्याच टीमबरोबर जॉईन करावे लागले. ही टीम सगळ्या ऑफिसमध्ये फेमस होती. सगळ्या स्टाफशी रोज संबंध येत असल्यामुळे यांच्याभोवती सतत कुणी ना कुणी येऊन बसलेले दिसायचे. आणि या HR टीममध्ये जास्त करून लेडीज स्टाफ आहे हे नेहाला जाणवले. त्यातही 2-3 वेगवेगळे ग्रुप्स आहेत. हे जास्त काळजीचे होते. म्हणजे वरून मैत्री आहे असे दाखवत, हसत खेळत राहतो असे दाखवायचे आणि आतून मात्र एकमेकींवर खुन्नस धरून बरोबर आपल्या मनातले साधायचे. हे सगळं पाहून नेहाला कल्पना आली आणि तिने ठरवले की यापुढे इथल्या सगळ्या स्टाफबरोबर आणि लोकांशी फार मोकळेपणाने राहून बोलून काही उपयोगाचे नाही. आपणही या सर्वांसारखे वरवर गोड बोलत वागायचे आणि आपले काम करत राहायचे असेच बरे राहील आपल्यासाठी. टीम म्हटले की व्यक्ती तितक्या प्रकृती. आपल्या स्वभावाचे कुणी मिळाले तर या वातावरणात राहणे सुसह्य होऊन जाते. नेहाच्या सुदैवाने सोनिया आणि अनिता या दोघींशी तिचे सूर लगेच जुळले आणि तिघींनाही जाणवले, आपण एकमेकींना सांभाळून घेत राहणे आपल्या हिताचे आहे. नेहा म्हणाली, सोनिया, तू आणि अनिता या टीममध्ये मला सिनियर आहेत, पण मी तुमच्यापेक्षा ज्युनियर असून हे पेमेंट सेक्शन मला कसे काय दिले काही कळले नाही बघ मला. अनिता म्हणाली, नेहा, हे सगळे आपल्या मेन बॉसचे फंडे. त्यांना नवे प्रयोग सुचत असतात. तू इथे जॉईन झाल्यापासून त्यांनी तुझ्या वागण्या बोलण्याची खूप स्टडी केली असणार. तू ज्या टीममधून आली आहेस ना, ते टीम लीडर सर, ते अगोदर या टीमचे लीडर होते. ते नेहमीच सगळ्यांच्याबद्दल छान सांगणार, सगळ्यांशी छान बोलणार, छान वागणार, एकदम जंटलमॅन आहेत ते. त्यांनीच तुझ्याबद्दल मेन बॉसला सांगितलं असेल. मग काय,
ऑफिसच्या सगळ्या वर्कची सगळ्यांना माहिती असायला हवी असे मोठ्या सरांची अपेक्षा असते. मग तुमची डिग्री ते बाजूला ठेवून देतात. ऑफिसच्या सोयीचे जे असेल ते यांच्यासाठी महत्त्वाचे. मग असे प्रयोग केले जातात आपल्या ऑफिसमध्ये. आम्हीसुद्धा सगळीकडे फिरून परत इथे आलेलो आहोत. तू शिकून घे हे सगळं काम. आमचे सिनियर फ्रेंड झाले होते. खूप रिझनेबल माणूस आहे. ते म्हणतात, काही कामे न करता कामाचा देखावा करीत फक्त पुढे पुढे करणारी माणसे डोळ्यात भरतात, पण ती मनात कधी भरत नसतात. त्यांच्या एक लक्षात कसे येत नाही की पाहणाऱ्या सगळ्यांना मूर्ख बनवणे सोपे नसते, तरी त्यांच्या ढोंगीपणाच्या वागण्यात फरक पडत नाही. अशा लोकांच्या निष्ठा त्या देखील कायम बदलणाऱ्या असतात. प्रामाणिकपणा, कामाप्रती निष्ठा अशा गोष्टींची यांच्याकडून कधी अपेक्षा करू नये. त्यामुळे चांगल्या कामाला पर्याय नाही हे नेहमी लक्षात ठेव. गुड वर्कर, कामसू कर्मचारी खरा आधारस्तंभ असतो संस्थेचा. दुर्दैव असे की अशाच लोकांच्या कार्याचे चीज उशिरा होत असते. हे खरे. त्यांचा बहुमान होण्यास फार विलंब होत असतो. पण जेव्हा जेव्हा असा गौरव होतो ते कौतुक 4 दिवसांचे नसते. हा बहुमान कायम टिकणारा असतो. त्यामुळे फक्त चमको असणाऱ्यापासून दूर राहण्यात आपले भले असते. अशा लोकांचे ग्रुप, त्यांची मौज मजा पाहून आपल्याला असेच वागण्याचा मोह होणे चुकीचे नाही. पण आपण असे मोह टाळावे हे अनुभवानेच तुम्ही शिकाल. नेहा म्हणाली, हो सोनिया, मी सुद्धा या सरांची विद्यार्थिनी आहे. म्हणूनच की काय, आपण तिघीजणी किती पटकन एकमेकींच्या मैत्रिणी झालोत. अनिता, सोनिया, तुमच्या मदतीची, सूचनांची या नव्या सेक्शनच्या कामात मला खूप महत्त्वाची मदत होईल. म्हणून तुम्ही तुमचे लक्ष माझ्याकडे, माझ्या कामाकडे असू द्या बरं का. सोनिया आणि अनिता म्हणाल्या. नेहा, तू अजिबात काही काळजी करू नको. टेन्शन तर मुळीच घ्यायचे नाही. तुझ्या पाठीशी आहोत आम्ही. पण हे इतर कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत कामे करूया. कारण आमच्या कामाच्या पद्धतीने आमच्यावर नाराज झालेली मंडळी इथे आहेतच. त्यांनी तुला काही बोलू नये, तुझ्याशी वाद घालू नये म्हणून असे करत राहावे लागणार आहे यापुढे. अनिता आणि सोनिया म्हणाल्या. नेहा, आम्ही जे सांगतोय त्याचा कधी राग येऊ देऊ नको. वाईट वाटून घ्यायचं नाही. म्हणजे आपल्यात गैरसमज व्हायला नकोत. तुला लगेच जाणवेल की आपण तिघी एकमेकींना सांभाळून घेत कामे करतो, तर ही माणसे आपल्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न नक्की करतील. आम्ही जुने आहोत, त्यांना ओळखून आहोत हे त्यांना माहिती आहे. पण तू नवी, अनुभव नसलेली आहेस. सो ते तुला टार्गेट करतील. म्हणून तू यापुढे एकच करायचे. शांतपणे कामापुरते बोलायचे, बाकी काही बोलायचे नाही. मग ठीक होईल. आणि आपल्या समोर असलेले काम ऑफिस गाईडलाईनप्रमाणेच करत राहायचे. काम बाजूला आणि समोरच्याला फक्त नियम समजावीत बसलीस तर अवघड होईल. तसे नको करू. सगळेच लोक काही बदमाशी करून फसवत नसतात ऑफिसला. एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव आणि काम करीत राहा की पैशाच्या मोहापायी जे मिळेल, जसे मिळेल, जितके मिळेल त्यासाठी थोडी हुशारी, थोडी बदमाशी, थोडी लाचारी करणारे सगळीकडेच आहेत. स्वतःच्या खिशाला चाट न बसता मजा करण्यासाठी आपल्याच ऑफिसचा पैसा अशा लोकांना हवा असतो. हे दिसतं आपल्याला, कळतं आपल्याला. पण या लोकांच्या काही खुब्या असतात, काही फंडे, काही फॉर्म्युले असतात आणि यांच्याकडे त्यांचे उपद्रव मूल्य पण असते.
त्यांच्या या अशा सगळ्या गुणांचा आपल्या साहेब लोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी उपयोग होत असतो. असे हे स्पेशल लोक, ते कोण आहेत, कसे आहेत, कळेल तुला. त्याशिवाय अशा लोकांचे काही खास माणसे ऑफिसभर पेरून ठेवल्यासारखे असतात. या खास माणसांना वाटत असते, मी VIP चा माणूस आहे, माझे पण काम लगेच झाले पाहिजे, म्हणून गधे घोडे सब एक बराबर असे नाही करायचे कधी आपण. नेहा म्हणाली, बापरे, काम राहिले बाजूला, इतर ठिकाणीच जास्त डोके लावण्याची वेळ आहे म्हणायची. बुद्धिबळ खेळावे लागणार म्हण की. एक एक चाल दिमाग लडाके. नेहाला सोनिया आणि अनिताची मैत्रीची सोबत खूप धीर देत होती. नेहाने मनातल्या मनात आई-बाबांचे स्मरण केले, देवाला नमस्कार केला आणि ती नव्या सेक्शनच्या तिच्या नव्या जबाबदारीच्या खुर्चीवर बसली. नव्या सेक्शनची जबाबदारी आणि काम सुरू करून आता जवळपास 2 आठवडे होत आले होते. नेहाला हे नवे काम ठीक जमते आहे. असेच सांभाळून काम करीत राहिले तर घाबरून जाण्यासारखे काही होणार नाही. सगळ्यांनी असे फीडबॅक दिल्यामुळे नेहाच्या मनातला आत्मविश्वास चांगलाच जोर धरू लागला होता. सोनिया आणि अनिता वेळोवेळी तिला सांगत असत. त्यामुळे कोणाला कसे फेस करायचे याची पण कल्पना येत गेल्यामुळे टेन्शन घ्यावं असं जे वाटलं होतं ते तितकं घनघोर असे काही झाले नाही, घडलेले नाहीये. रोज काम संपवून घरी जाताना नेहा मोठ्या समाधानाने सोनिया आणि अनिताला म्हणे, आजचे काम सुखरूप पार पडले, खूप हलके हलके वाटते आहे. असे झाले म्हणजे? सोनिया म्हणे, नेहा, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काम करण्याची तुझी पद्धत. ती समोरच्या माणसाला वैतागून टाकणारी नाही. समोरच्या व्यक्तीशी तुझे वागणे आणि बोलणे दोन्ही सोबर असते. त्यामुळे समोरचा जो कुणी असेल तो तुझ्यावर विनाकारण भडकेल कशाला. लोकांना त्यांचे काम सहजतेने झाले तर त्यात समाधानच असते. असे असूनही जर कुणी तुझ्याशी वाद घालतोच आहे असे दिसले तर अशा वेळी अशा भांडखोर व्यक्तीला तुझ्याऐवजी इतर लोकच सुनावतील. लोकांना काही सांगायची गरज नसते नेहा. भारावलेल्या आवाजात नेहा म्हणाली. थँक्स सोनिया, अनिता, तुम्ही दोघी माझ्यासारख्या न्यूकमरला खरंच खूप सपोर्ट करता आहात. त्यामुळेच मी मोठ्या धीराने काम करू शकते आहे. याचे श्रेय मी तुम्हालाच देते. आज घरून ऑफिसला जाताना नेहाला हे सारे आठवले. ती मनाशीच म्हणाली, आपण सर्वांच्या बरोबर चांगलेच वागायला हवे, तरच आपल्याशी सगळेजण नीट वागतील. सोनिया अनिता मदत करतात म्हणून ठीक आहे. पुढे कधी आपल्याला पण अशीच कुणाला मदत करायची तयारी दाखवावी लागेल. ऑफिसमध्ये आल्यावर नेहा लगेच तिच्या सेक्शनकडे जाण्यासाठी निघाली होती. तोच सोनियाने तिला इकडे ये नेहा असे खुणावले. अगोदर तर नेहाला काही कळाले नाही. आवाज न देता सोनिया असे खुणा करून का बोलवते आहे? काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? मनातल्या मनात नेहा म्हणाली. देवा, सगळं ठीकठाक असू दे. सोनियाच्या टेबलावर जात नेहा उभी राहिली. खुर्चीकडे पाहत सोनियाने बस इथे असे खुणावले. नेहा खुर्चीत बसल्यावर सोनिया तिच्याशी अगदी हळू आवाजात बोलू लागली. मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. नेहा, तुझ्या स्वभावाची, तुझ्या कामाची, वागण्या बोलण्याची, सगळ्याची, थोडक्यात तुझ्याच परीक्षेची वेळ आज आली आहे. आपल्या मेन बॉसचा मेहुणा, बायकोचा भाऊ जगदीश, हे जगदीश सर बरेच दिवसानंतर ऑफिसमध्ये येत आहेत. साहेबांचा मेहुणा इतकीच यांची ओळख नाहीये. हे आपल्या कंपनीच्या अनेक डायरेक्टरपैकी एक डायरेक्टर आहेत.
त्याचबरोबर आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनचा तसेच ऑफिसच्या स्टेशनरीचा हाच सर्वेसर्व आहे. या दोन्हीकडे काम करणारी सगळी माणसे त्याचीच आहेत. ऑफिसचे दरवेळी निघणारी सगळी टेंडर इतर कोणाला कधीच न मिळता फक्त जगदीश शेठला मिळत असते. कंपनी प्रेसिडेंट CEO म्हणजे आपले बॉस आपल्या बायकोच्या भावाला काही बोलू शकत नाहीत. नाजूक नातं आहे ना, याचाच फायदा हा जगदीश शेठ घेतो. सध्या तरी सगळ्या आर्थिक नाड्या याच्या हातात आहेत. जिथून पैसा मिळेल तिथून पैसा घेत राहणे फक्त हेच त्याचे काम. त्याचा पॉवर गेम तो सगळ्यावर चालवतो. त्याची माणसे त्याची कामे करवून घेतात. हा अधूनमधून अचानक उगवतो आणि आपण काय करू शकतो याची झलक दाखवतो. समोरच्यांना भीती दाखवून घाबरवून टाकणे याला फार आवडते. कंपनी याच्याच मालकीची असल्यासारखे हा वागतो. त्यालाही एक कारण आहे. आपल्या बॉसच्या मोठ्या भावाचा मुलगा याचाच जावई आहे. जगदीश शेठचे एक स्वप्न आहे. त्याच्या या जावयाला एक ना एक दिवस कंपनी प्रेसिडेंट बनवणे. आपल्या बॉसला एकच मुलगी आहे. ती पण खूप उशिरा झालेली. त्यामुळे ती सज्ञान होईपर्यंत काय काय होणार काही अंदाज नाही. अशा या परिस्थितीत जगदीश शेठ आणि त्याचा जावई ही म्हणजे कंपनी आपल्या बापाची आहे असे समजून वागत असतात. सगळी पेमेंट घेण्यासाठी येणार आहेत. त्यांची माणसे बिलं सबमिट करतील. आपण फक्त ती मंजूर करून कॅशमध्ये देणे इतकेच आपले काम. सगळं काही न बोलता करायचे असते. जो कोणी काही बोलेल त्याची खैर नाही. कारण जगदीश शेठ त्याच्या विरोधी बोलणारा एम्प्लॉई पुन्हा इथे त्याच्या नजरेसमोर दिसणार नाही अशी कायमची व्यवस्था करतो. सोनियाने सांगितलेले ऐकून घेत नेहा म्हणाले, बापरे, कठीणच आहे. आणि या सर्वांच्या मते मी तर नियमाप्रमाणे काम करते. आज जर माझे कुणाशी वाद झाले तर मग आज माझे काही खरे नाही.